बौद्ध धम्माची दीक्षा दिली असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी मुलींच्या शिक्षणाचा वसा हाती घेतला होता असे महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, संतांचे संत संत कबीर, संत गाडगे महाराज, माता रमाई, माता जिजाऊ आणि क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना प्रथम माझे कोटी कोटी अभिवादन। त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले नालंदा बुद्धविहाराचे सन्माननीय पदाधिकारी आणि आपले बौद्ध उपासक उपासिका, लहान बालके यांना माझा सविनय जय भीम। जय भीम। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या बुद्धविहारामध्ये वर्षावास्तू प्रवचन मालिका अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली जात आहे आणि प्रत्येक जण आपल्या विषयाचा सखोल अभ्यास करून आपला विषय आपापल्या परीने इथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि आजच्या या प्रवचन मालिकाच्या निमित्ताने मी आर्य अष्टांगिक मार्ग या विषयाने मी 14वे पुष्प गुंफणार आहे। तर आजचा माझा जो विषय आहे तो म्हणजे की आर्य अष्टांगिक मार्ग। आर्य अष्टांगिक मार्ग हा जो विषय आहे तो जरा थोडा व्यापक विषय आहे, मोठा विषय आहे, पण तो तुम्हाला ऐकण्यासाठी कंटाळवाणा वाटणार नाही अशा पद्धतीने मी तो तुमच्या समोर सादर करणार आहे। बघा, तथागतांनी आपल्याला जो आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे तो बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे। तो विषय मानवाच्या हिताचा आहे, सुखाचा आहे आणि सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनुसरावा असाच तो मार्ग आहे। ज्यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत त्या तथागतांना इसवी सन पूर्व 528 मध्ये बोधिवृक्षाखाली म्हणजेच पिंपळ वृक्षाखाली जेव्हा त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली म्हणजेच त्यांना बोधित्व प्राप्त झाले तर सगळ्यात अगोदर त्यांना 4 आर्य सत्यांचे ज्ञान प्राप्त झाले। आणि ज्यावेळी आपण आर्य अष्टांगिक मार्गांचा अभ्यास करतो तर त्यावेळी आपल्याला हे 4 आर्य सत्य आहेत ते 4 आर्य सत्य सुद्धा माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यातील जे पहिलं आर्य सत्य आहे ते म्हणजे की दुःख आर्य सत्य, त्यानंतर दुसरं आर्य सत्य आहे ते म्हणजे की दुःख समुदाय आर्य सत्य, तिसरं आर्य सत्य आहे ते म्हणजे की दुःख निरोध आर्य सत्य आणि चौथं आर्य सत्य आहे ते म्हणजे की दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य। आणि आज आपण जो आर्य अष्टांगिक मार्ग पाहणार आहोत तर तो चौथ्या आर्य सत्याचाच एक भाग आहे। त्याचप्रमाणे इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे की तुम्हाला सर्वांनाच आपला भारताचा तिरंगी झेंडा सुद्धा माहिती आहे आणि त्या झेंड्यामध्ये जे अशोक चक्र आहे त्या अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत? 24 आरे आहेत। तर ते 24 आरे आहेत ते सुद्धा आपल्या आर्य अष्टांगिक मार्गाचंच एक प्रतीक आहे। म्हणजे त्याच्यातील ज्या 16 आर्या आहेत ते आपले जे 4 आर्य सत्य आहेत त्या 4 आर्य सत्यांचा भाग म्हणून ते त्याचं प्रतीक आहे आणि बाकीच्या ज्या 8 उरलेल्या आर्या आहेत ते म्हणजेच आपले आर्य अष्टांगिक मार्ग याचं ते प्रतीक आहे। तर तथागतांनी आपल्याला जो हा आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे तर त्यांना म्हणजे सगळ्यात अगोदर हे समजले की म्हणजे हे जे 4 आर्य सत्य आहेत ते 4 आर्य सत्यांना नाकारून आपल्याला पुढे जाताच येणार नाही आणि म्हणून त्यांनी प्रथम हे जे 4 आर्य सत्य आहेत ते 4 आर्य सत्य त्यांनी मान्य केले आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला हा आर्य अष्टांगिक मार्ग त्यांनी सांगितलेला आहे। बघा, ज्या आत्ताच्या ज्या धार्मिक संस्था आहेत त्या धार्मिक संस्था आहेत त्यांचं काय मत आहे की म्हणजे माणसाला सुख आहे दुःख आहे की नाही, प्रत्येकाच्या वाटाला सुख येतात दुःख येतात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे आपलं पूर्वकर्माचं फळ आहे। म्हणजे पूर्वजांनी काहीतरी त्यांच्या हातून काहीतरी चुका घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं सुखदुःख आपल्या वाटेला येत असतं। त्यानंतर काही जणांना असं वाटतं की सुखदुःख आहे हे काय आहे तर ईश्वर निर्मित आहे, परंतु जे तथागत भगवान गौतम बुद्ध होते त्यांनी या काल्पनिक गोष्टींवर लक्ष दिलं नाही किंवा त्यांनी या अशा भाकड कथांवर
विश्वास ठेवला नाही. त्यांनी काय केलं, तपश्चर्या केली, चिंतन केलं, मनन केलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या समोर हा आर्य अष्टांगिक मार्ग त्यांनी मांडलेला आहे. आणि ज्यावेळी त्यांना हे जे ज्ञान प्राप्त झालं, दुःख म्हणजे काय आहे, म्हणजे त्यांनी केवळ दुःखाची संकल्पना आपल्या समोर मांडली नाही, तर त्या दुःखासमोर म्हणजे दुःखातून बाहेर कसं यायचं आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला सुचवलेलं आहे. आणि ज्यावेळी त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं तर ते त्यांनी जवळजवळ 12-13 अंगांनी अगोदर तपासून पाहिलं आणि मग तो नंतर हा अष्टांगिक मार्ग आहे तो जगाला सांगितला. तर मुख्यत्वे करून म्हणजे आपल्या दुःखाचं जे कारण आहे ते म्हणजे की आपल्या ज्या न संपणाऱ्या इच्छा आहेत, राग, लोभ, मोह, माया, मत्सर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळे खरं तर माणूस काय करत असतो, दुःखाची निर्मिती करत असतो. आणि त्यांनी सुचवलेला हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो जर आपण अंगीकारला तर खरोखरच आपलं हे जे जीवन आहे ते काय होणार आहे, अत्यंत समाधानी होणार आहे आणि सुखी होणार आहे. अरियो अष्टांगिको मग्गो हे कोणाचे शब्द आहेत, भगवंताचे. म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्गाला पाली भाषेमध्ये काय म्हणतात, अरियो अष्टांगिको मग्गो. तर या आर्य अष्टांगिक मार्गाची त्यांनी काय केली, 3 भागामध्ये विभागणी केली. पहिलं म्हणजे ते म्हणजे प्रज्ञा, दुसरं म्हणजे शील आणि तिसरं म्हणजे समाधी. तर पहिला जो प्रज्ञा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प याचा समावेश केलेला आहे. त्यानंतर शील याच्यामध्ये त्यांनी सम्यक वाचा, त्यानंतर सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका या 3 गोष्टींचा समावेश केलेला आहे. आणि समाधी या भागामध्ये त्यांनी सम्यक व्यायाम, त्यानंतर सम्यक स्मृती आणि त्यानंतर सम्यक समाधी या 3 म्हणजे अशा प्रकारे आर्य अष्टांगिक मार्गाची त्यांनी विभागणी केलेली आहे. तर आता आपण पहिला जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो पाहणार आहोत. तर पहिला जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो म्हणजे की सम्यक दृष्टी. तर सम्यक दृष्टी म्हणजे काय, त्याला पाली भाषेमध्ये सम्मा दिठ्ठी असं म्हणतात. तर सम्यक दृष्टी म्हणजे ती दुराचाराला दुराचार समजणे, सदाचाराला सदाचार समजणे. राग, लोभ, मोह, माया, मत्सर हे काय आहे, आपल्या अकुशल कर्माची ही कारणं आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या प्रगतीमध्ये काय करत असतात, अडथळा निर्माण करत असतात. तथागतांना ज्यावेळी सम्यक संबोधी प्राप्त झाली होती त्यांनी सर्वात अगोदर जे आपले 5 पारिव्राजक आहेत ते म्हणजे कौंडिन्य, वप, भद्दीय, महानाम आणि अश्वजित या 5 पारिव्राजकांना काय केलं होतं, त्यांनी आर्य अष्टांगिक मार्गाचं किंवा त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं त्या ज्ञानाचं म्हणजे त्या ज्ञानाची माहिती किंवा त्याचा उपदेश त्यांना त्यांनी सांगितलं होतं. आणि हे 5 पारिव्राजक कोण होते माहिती आहे कुणाला, तर हे 5 पारिव्राजक ते होते की जेव्हा महामाया आहेत त्यांना म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म होणार होता आणि त्या जन्माच्या अगोदर त्यांना काय झालं होतं, एक स्वप्न पडलं होतं. आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी जे स्वप्न कलेमध्ये जे पारंगत असणारे जे पंडित होते त्यांना त्यांनी काय केलं होतं, घरी बोलवलं होतं. आणि त्यावेळी जे म्हणजे इतर जे स्वप्न कलेमध्ये पारंगत असलेले जे पंडित होते त्यांनी काय केलं होतं, दुहेरी भविष्यवाणी केली होती की या घरामध्ये एक सम्राट जन्माला येणार आहे. जर ते संसारामध्ये रमले तर ते म्हणजे मोठे सम्राट किंवा राजा होणार आहेत आणि जर त्यांनी संसार त्याग केला तर ते तथागत होणार आहे. परंतु त्यापैकी जे कौंडिन्य होते ते कौंडिन्य मात्र सगळ्यात लहान वयाचे ब्राह्मण होते. परंतु त्यांनी काय केलं होतं, एकच भविष्यवाणी केली होती की यांचं मन संसारामध्ये रमणार नाही आणि त्यांना बोधित्व प्राप्त होणार आहे आणि ते तथागत होणार आहे अशी एक निश्चित भविष्यवाणी त्यांनी केली होती. तर ते कौंडिन्य आणि बाकीचे जे 4 होते ते त्या ब्राह्मणांनी सांगितलेले जे भविष्यवाणी होती ते तेव्हा हयात नव्हते, कारण ते जास्त वयाचे होते. त्यामुळे तथागतांना सम्यक संबोधी प्राप्त होईपर्यंत ते काही हयात राहिले नाही. तर बाकीचे 4 हे त्यांची मुलं होती. तर अशा प्रकारे हे ते 5 पारिव्राजक होते. तर या 5 पारिव्राजकांना त्यांनी सम्यक दृष्टीबद्दल सांगितलं
ते जग काय आहे, एक अंधार कोठडी आहे आणि माणूस हा काय आहे, त्याच्यातील कैदी आहे आणि आपण या अंधार कोठडीमध्ये काय झालेलो आहोत, अडकून पडलेलो आहोत. बघा, मी तुम्हाला आपल्या घरातीलच एक साधंसं उदाहरण देते. ज्यावेळी आपल्या घरातील लाईट जाते तर त्यावेळी आपल्या डोळ्यांना काही दिसतं का, नाही दिसत. सगळीकडे काय असतो, अंधार असतो. मग तसं आपण या अंधार चक्रामध्ये काय आहे, म्हणजे अडकून पडलेलो आहोत. नेमकं सत्य काय आहे, खरं काय आहे, याकडे आपण लक्ष देतच नाही. पण ज्यावेळी म्हणजे त्या अंधाऱ्या खोलीमध्ये किंवा आपल्या अंधाऱ्या घरामध्ये ज्यावेळी आपण एखादी मेणबत्ती लावतो किंवा मग एखाद्या टॉर्चने आपल्याला एखादी वस्तू जशी पटकन मिळावी तसं म्हणजे आपलं जीवन जसं प्रकाशमय होतं, तो प्रकाशमय जीवन आपलं प्रकाशमय करण्याचा त्यांनी तो एक हा आर्य अष्टांगिक मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. तर सम्यक दृष्टी म्हणजेच काय, तर आपल्यासाठी चांगलं काय आहे, वाईट काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, सदाचार काय आहे, दुराचार काय आहे, कुशल काय आहे, अमंगल काय आहे, याच्यातील भेदभाव आपल्याला चांगल्या प्रकारे समजणे म्हणजे काय, तर सम्यक दृष्टी. तसं पाहायला गेलं तर हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो 32 भागांनी त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येक 8 भागाचे त्यांनी 4 प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे दृष्टीचे सुद्धा काय आहे, 4 प्रकार आहेत. एक म्हणजे दृष्टी, दुसरं म्हणजे सम्यक दृष्टी, तिसरं म्हणजे मिथ्या दृष्टी आणि चौथं म्हणजे दिव्य दृष्टी. तर असे प्रत्येकाची त्यांनी 4 भागामध्ये विभागणी केलेली आहे. पण आपण त्याची विभागणी पाहणार नाही. तसं पाहायला गेलो तर मग तो विषय खूप मोठा होऊन जाईल. तर आता मी तुम्हाला काय सांगितलं, सम्यक दृष्टी. आणि दुसरी कोणती दृष्टी असते, तर मिथ्या दृष्टी असते. आता मिथ्या दृष्टी म्हणजे काय, तर त्या उलट म्हणजे आपल्याला चांगलं वाईट, सदाचार दुराचार याच्यातला भेदभाव आपल्याला समजत नाही. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीये जसं की भूत प्रेत, कर्मकांड, अंधश्रद्धा या गोष्टींवर आपण काय करतो, विश्वास ठेवतो. त्यालाच काय म्हणतात, तर मिथ्या दृष्टी असे म्हणतात. आणि आपल्याकडे बहुतांशी माणसं कोणत्या दृष्टीचे आहेत, मिथ्या दृष्टीचे आहेत. पण तथागतांनी सगळ्यात अगोदर सम्यक दृष्टीला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. म्हणजे जर आपल्याला सम्यक दृष्टी प्राप्त झाली तर आपोआपच ज्या खालच्या 7 पायऱ्या आहेत त्या 7 पायऱ्यांचं ज्ञान आपल्याला होणार आहे. आणि म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला सम्यक दृष्टी असणे महत्त्वाचे आहे. आता या सम्यक दृष्टिकोनामध्ये दृष्टिकोन सुद्धा महत्त्वाचा आहे की नाही. प्रत्येकजण वेगळा विचार करत असतो, प्रत्येकाचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो. समजा एखाद्या गोष्टीबद्दल 2 माणसं चर्चा करत असतील तर एक जो चर्चा करतो, जसं मी आता बोलते तर माझं काहीतरी मत वेगळं असेल, तुम्ही सर्वजण ऐकत आहात, तुमचं काहीतरी मत वेगळं असेल आणि जो त्यामागचा वास्तविक दृष्टिकोन आहे तो काहीतरी वेगळा असेल. यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. बघा, तो आपल्या विज्ञानाशी संबंधित आहे. जसं की सूर्य आहे की नाही. तर सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो, हे की नाही. कोणत्या दिशेला उगवतो, तो पूर्वेला उगवतो, त्यानंतर पश्चिमेला मावळतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे होत असतात, सूर्याभोवती काय होत असते, पृथ्वी जी आहे ती पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि त्यामुळे दिवस रात्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घडून येत असतात. पण तेच जर आपण बाहेर देशाचा विचार केला तर बाहेर देशामध्ये काय असतं, आपल्याकडे सूर्य मावळला तर तिकडे काय होतो, सूर्य उगवतो. तिकडे सूर्य उगवला तर आपल्याकडे काय होतो, सूर्य मावळतो. मग संकल्पना नेमकी कोणती खरी मानायची, म्हणजे इकडे आता सूर्य मावळला आहे ते खरं आहे की तिकडे सूर्य उगवला आहे ते खरं आहे. तर दोन्ही दृष्टिकोन काय आहेत, वेगवेगळे आहेत. नाही सूर्य उगवत, नाही सूर्य मावळत. तर ही जी क्रिया आहे ती कशामुळे होत असते, तर सूर्याभोवती ही पृथ्वी असते ती फिरत असते आणि म्हणून दिवस रात्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घडून येत असतात. म्हणजे तथागतांनी आपल्याला सांगितलेले आहे की ज्या गोष्टी आपण कधी पाहिलेल्याच नाही, ज्या गोष्टींबद्दल आपण कधी ऐकलेलंच नाही, ज्या गोष्टींचा रंग चव आपण कधी घेतलेलाच नाही, ज्या गोष्टींना आपण कधी स्पर्शच केलेला नाही, तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये.
ज्या काल्पनिक गोष्टी आहेत त्या काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि निसर्गाच्या नियमाविरुद्ध कोणतीच गोष्ट होत नाही हे सुद्धा आपण मानता कामा नये। आणि सम्यक दृष्टीसाठी म्हणजे आपल्याकडे सम्यक दृष्टी येण्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार करण्याची शक्ती आणि त्याचबरोबर आपल्याकडे त्या गोष्टीचं योग्य ज्ञान असणे सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर आता आपण पुढचा आर्य अष्टांगिक मार्ग पाहूया, तो म्हणजे सम्यक संकल्प। आता बघा संकल्प आहे ना, तुम्ही हा संकल्प शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल की नाही, जसं की नवीन वर्षाची सुरुवात वगैरे झाली की आपण काहीतरी संकल्प करतोय की नाही, किंवा काहीतरी असेल विशेष दिवस तर आपण त्या दिवशी काहीतरी ठरवतो। म्हणजे प्रत्येक जे व्यक्तीच्या काही ना काही ध्येय असतात, काही ना काही महत्त्वाकांक्षा असतात आणि कोणतं एखादं ध्येय असल्याशिवाय संकल्प असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। ते जर आपण एखाद्या आळशी माणसाचं उदाहरण दिलं तर त्या आळशी माणसाचे म्हणजे काहीच संकल्प नसतात, त्याच्या जीवनात काही ध्येयच नसतात, त्याला काम करायचं नसतं आणि म्हणून काम न करण्यासाठी तो ऊन वारा पाऊस थंडी अशी वेगवेगळी कारणं देऊन तो काय करत असतो, आजची कामं तो उद्यावर ढकलत असतो, मग त्याला सम्यक संकल्प म्हणता येणार नाही। तेच जर आपण आपल्या महामानवांचं उदाहरण घेतलं, जसे की म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे की नाही, तर त्यांनी लहानपणीच काय केलं होतं, संकल्प केला होता की मी माझ्या समाजाला या अस्पृश्यतेच्या विळख्यातून काय करणार आहे, बाहेर काढणार आहे। अगदी लहानपणापासूनच त्यांच्या बालमनावर अस्पृश्यतेचे अनेक आघात झाले होते आणि म्हणून त्यांनी लहानपणीच काय ठरवलं होतं की मी माझ्या समाजाला या अस्पृश्यतेच्या विळख्यातून बाहेर काढणार आहे। त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले होते, सावित्रीबाई फुले होत्या, त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा वसा हाती घेतला होता, तो त्यांनी संकल्प केला होता। म्हणजे असे अनेक महामानव आहेत की त्यांनी खूप मोठे मोठे संकल्प केले होते, पण आपण या महामानवांसारखे मोठमोठे संकल्प तर करू शकत नाही, पण आपण मी कोणत्याही म्हणजे कुणालाही दुखावणार नाही असा संकल्प केला पाहिजे, मी वाचनाने कुणाला दुखवणार नाही असा संकल्प केला पाहिजे, मी राग लोभ मोह माया मत्सर असे जे विकार आहेत ते विकार माझ्या मनामध्ये येऊ देणार नाही असा संकल्प केला पाहिजे, मी कायेने कधीही कोणतेही दुष्कर्म करणार नाही असा संकल्प आपण केला पाहिजे बघा। आणि यासाठी हे सगळे संकल्प करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं मन शुद्ध असायला हवं। जर आपलं मन शुद्ध असेल तर आपले विचार सुद्धा कसे असतील, योग्य असतील, चांगले असतील। ज्याचं मन शुद्ध त्याची काया शुद्ध, ज्याचे मन शुद्ध त्याची वाचा शुद्ध आणि ज्याचे मन शुद्ध त्याचे संकल्प सुद्धा शुद्धच असणार आहे। त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे की सम्यक वाचा, यालाच पाली भाषेमध्ये सम्मा वाचा असं म्हटलं जातं। तर सम्यक वाचा म्हणजे काय, मधुर वाणी, निर्मळ भाषा, माणसांच्या ठाई कधीही म्हणजे चुगली करणे, निंदा करणे, शिव्या शाप देणे, अपशब्द बोलणे, त्याचप्रमाणे क्रोधिष्ट भाषा वापरणे, कठोर भाषा बोलणे हे असे गुण नसावे। माणसाने नेहमी काय करावं, सत्य बोलावं, असत्य बोलू नये आणि असत्य सांगू नये। बघा जे तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत त्या तथागतांनी म्हणजे आपला जो पुत्र राहुल आहे त्या राहुलला त्यांनी उपदेश करताना ते काय म्हटले होते, तर तू स्वप्नात देखील काय बोलू नकोस, खोटं बोलू नकोस। त्यानंतर त्यांनी त्याला असाही उपदेश दिला होता की तू ज्यावेळी कोणाची तरी टिंगल करशील किंवा मस्करी करशील तर मस्करीत देखील तू कुणाशी खोटं बोलू नकोस। म्हणजे इतकं तथागतांनी काय केलं होतं, सत्य या गोष्टीला त्यांनी महत्त्व दिलं होतं। त्याचप्रमाणे बघा, नहि वेरेन वेरोनी समान्वित उदाचना अवेरेन च समन्ति एस धम्मो सनातनो। म्हणजेच काय, वैर्याने वैर कधी शमत नाही। जर आपण मनात एखाद्याबद्दलची सूड भावना जर मनामध्ये ठेवली तर आपल्या मनामध्ये काय येईल, त्या व्यक्तीबद्दल फक्त रागच येणार आहे। पण आपण जर त्या व्यक्तीबद्दल चांगला विचार केला म्हणजे प्रत्येक माणसाकडे क्षमाशीलता भाव घेऊन
काही चूक केली असेल किंवा कुणी आपल्याबद्दल काही वाईट केलं असेल, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून त्याला आपण काय करायला पाहिजे, क्षमा करायला पाहिजे. जसं की बघा आता की आपण आपल्या शरीराचा मळ काढण्यासाठी आपण रोज आंघोळ करतो, दात स्वच्छ दिसावे म्हणून 2-3 वेळा काय करतो, दात घासतो. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत, वरकरणी आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ज्या मनाची मलिनता आहे ती मनाची मलिनता काय करायची आहे, आपल्याला दूर करायची आहे. आणि म्हणजे ज्याप्रमाणे आपलं जे घर आहे ते घर आपण काय करत असतो, रोज स्वच्छ करत असतो, त्याच्यातील धूळ काढून टाकत असतो, त्याप्रमाणे आपण आपल्या मनातील घाण जी साचलेली आहे ती मनातील घाण सुद्धा आपण काय केली पाहिजे, दूर केली पाहिजे. मनाची मलिनता दूर केली पाहिजे. त्यासाठी आपण ध्यान साधना केली पाहिजे. कोणी आज माझ्याबरोबर काय केलेलं आहे ते ध्यान करून ते मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आपण असं केलं म्हणजे आपलं मन स्वच्छ केलं, मनाची मलिनता दूर झाली, तर आपोआपच आपली वाणी सुद्धा काय होणार आहे, मधुर होणार आहे आणि चांगली होणार आहे. त्यानंतरचं आहे ते म्हणजे की सम्यक कर्मांत. बघा आपण ज्यावेळी धम्मपालन गाथा म्हणतो त्यामध्ये एक गाथा येते आणि ती म्हणजे सप्पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्तो पर्योदपणं एतान बुद्धानुशासनम्. आता या गाथेचा अर्थ काय आहे, तर सप्पापस्य करणं म्हणजे मी सर्व पापांपासून दूर राहणार आहे. कुशलस्य उपसंपदा म्हणजे मी कुशल गोष्टींचा संचय करणार आहे. त्यानंतर सचित्तो पर्योदपणं मी माझं चित्त, मी माझं मन नेहमी निर्मळ ठेवणार आहे. आणि एतान बुद्धानुशासन म्हणजे हाच बुद्धाचा काय आहे, धम्म आहे. हेच बुद्धाचं शासन आहे की त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, सर्व पापांपासून, वाईट गोष्टींपासून, अकुशल कर्मांपासून लांब. आणि म्हणून तथागतांनी सगळ्यात अगोदर आपल्याला काय दिलेलं आहे, तर पंचशील दिलेला आहे. आणि त्या पंचशील मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे मी चोरी करणार नाही किंवा खोटं बोलणार नाही किंवा कामवासनेपासून अलिप्त राहीन, प्राणी हिंसा करणार नाही. त्यानंतर जे मादक पदार्थ आहेत त्यांचं मी सेवन करणार नाही. तर आपण या 5 गोष्टींचे जरी पालन केले ना तरी आपोआपच काय होत असतात, आपल्याकडून चांगले कर्म घडत असतात. आता आपण कधी कधी असा विचार करतो की खरंच पाप पुण्य आहे का, कर्म आहे का, किंवा आपण बोलतो की म्हणजे स्वर्ग नरक अशा ज्या काल्पनिक गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल आपण बोलतो. पण मी तर म्हणेन की स्वर्ग नरक असलं काहीही नाही आहे. जर आपल्या हातून चांगलं कर्म घडलं तर त्या चांगल्या कर्माची फळं म्हणजे स्वर्ग सुख आपल्याला इथेच भोगायचं आहे. आणि जर आपल्या हातून जर वाईट कर्म घडलं तर ज्या नरक यातना आहेत त्या यातना सुद्धा आपल्याला इथेच म्हणजे भोगायच्या आहेत. जसं की माणसाच्या हातून एखादी चुकीची गोष्ट घडली आणि चुकीची गोष्ट करून तो आकाशात गेला, पाताळात गेला, कुठल्या महालात गेला, बाहेर देशात गेला, पण कर्म त्याला सोडत नाही. बघा आपण किती सत्ता, संपत्ती, पैसा, सौंदर्य वगैरे हे सगळं काही मिळवण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टी आपल्याबरोबर कधीच येत नाही. पण कर्म ही अशी एकच गोष्ट आहे जी सतत आपल्या काय असते, बरोबर असते, ती आपला पिछा कधीच सोडत नाही. याबद्दल तुम्हाला मी इथे छोटंसं उदाहरण देते. बघा एक शिकारी होता. तर तो शिकारी एके दिवशी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला. शिकार करायला जाताना त्याला काय झालं, रस्त्यामध्ये एक भिक्षुक दिसले आणि तो त्या भिक्षुकाकडे त्याने पाहिलं सहज आणि मग तो गेला. तर त्याला काय पहिल्या दिवशी शिकार मिळाली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा तो शिकारीसाठी गेला. जे भिक्षुक होते ते रोज काय करायचे, विहारातून गावात जायचे, गावातून पुन्हा विहारात यायचे आणि त्या दोघांची जी वेळ होती येण्या जाण्याची ती काय होती, म्हणजे सारखीच होती. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा काय झालं, तो शिकारी त्या भिक्षुकाला पाहतो आणि तो जंगलामध्ये जातो, त्याला काही शिकार काही मिळत नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी तो पुन्हा शिकार करण्यासाठी येतो. त्यावेळी तो काय करतो, आपल्याबरोबर कुत्रे घेऊन येतो, त्याचे कुत्रे असतात, तर तो त्यांना तो सोबत घेऊन
तो पुन्हा बघतो भिक्षुकाला, त्याला काही, तो जंगलात जातो, त्याला काही शिकार मिळत नाही. आता आपले लोक असतात, म्हणजे आपण असतो, ते वेगळ्याच विचाराचे असतोय की नाही. कधी कधी आपण काही काही कल्पना मानतो. मग हा जो शिकारी असतो तो विचार करतो का हा भिक्षुक बाबा काय आहे, अपशकुनी आहे. ते रोज येता जाता काय करतो, तो मला दिसतो आणि त्यामुळे माझं काही काम होत नाही. कधी कधी आपणही म्हणतो की नाही की काय माहिती बाबा, सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं आणि माझं काही काम झालंच नाही. पण आपण हे विसरतो की सकाळी सकाळी आपणच आपला चेहरा आरशामध्ये पाहिलेला असतो. तर अगदी त्याप्रमाणे हा काय करतो, त्या भिक्षुकाला दोष देतो. आता ते भिक्षुक जे अष्टशील, पंचशील, दशशील याचं पालन करतात, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतात, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात आणि बौद्ध धर्माच्या नियमानुसार वागण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्यानुसार त्यांचं जीवन असतं, तरी सुद्धा हा शिकारी त्यांना काय म्हणतो की हा बाबा काय आहे, अपशकुनी आहे. मग त्यानंतर त्याला त्या भिक्षुकाची परत येण्याची वेळ माहिती असते. तोही सुद्धा काय करतो, त्यावेळेला परत येतो. भिक्षुकाला पाहिल्यानंतर तो शिकारी त्या कुत्र्यांना काय म्हणतो, छू, म्हणजे तो त्या भिक्षुकाच्या अंगावर त्या कुत्र्यांना सोडून देतो की जेणेकरून कुत्रे याला चावतील, त्रास देतील वगैरे. पण भिक्षुकाच्या बाजूलाच काय असतं, झाड असतं आणि त्यांना काय असतं, झाडावर चढता येत असतं. आणि जसे कुत्रे त्यांच्या अंगावर येतात ते सरसर काय करतात, त्या झाडावर चढून जातात. आणि कुत्रे पण खूप संतापलेले असतात, कुत्रे सुद्धा त्यांच्या अंगावर मुंगत असतात. हा शिकारी सुद्धा काय असतो, खूप भडकलेला असतो, कारण त्याला 2-3 दिवस काही मिळालेली नसते. मग त्याच्याजवळ बाण असतात शिकारीकडे की नाही. मग त्या भिक्षुकाने खाली उतरावे म्हणून तो काय करतो, त्यांना बाण मारतो. पण तो आधी इकडे तिकडे कुठेतरी मारतो, जेणेकरून त्याला असं वाटतं की तो काय येईल, खाली येईल. पण भिक्षुक मात्र काही खाली येत नाही. मग असं करता करता त्या भिक्षुकाला काय होतं, त्यांच्या पायाला बाण लागतो आणि त्यांच्या पायामधून काय होतं, रक्त यायला लागतं. आणि मग ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या अंगावर काय असते, चिवर असते आणि ते चिवरीने ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आता आपल्या कपड्यांसारखे ते कपडे नसतात, नुसतीच अशी काय असते, अंगावर टाकलेली ती चिवर असते. असं करता करता काय होतं, ते चिवर असतं ते त्यांच्या अंगातून निसटतं आणि ते बरोबर कोणाच्या अंगावर जाऊन पडतं, म्हणजे तो मालक असतो त्या मालकाच्या अंगावर जाऊन पडतं. मग आता काय, कुत्रेच असतात. कुत्र्यांना असं वाटतं की भिक्षुक आले बाबा खाली आणि ते काय होतात, त्या मालकावरच तुटून पडतात आणि त्याचा फडशा पाडतात. म्हणजे अशी असतात कर्माची फळं की बघा, तो काय करत असतो, त्यांच्याबद्दल वाईट विचार करत असतो, पण त्यालाच काय होतं, म्हणजे ते कुत्रे चावतात वगैरे आणि त्यालाच ते काय करतात, त्रास देतात. म्हणजे हे कर्माचं जे फळ आहे ते आपल्याला कुठं, कसं आणि कोणत्या प्रकारे होईल हे आपण काय सांगू शकत नाही. त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे की सम्यक आजीविका. तर आजीविका म्हणजे काय, प्रत्येक जो व्यक्ती असतो त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावर म्हणजे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी असते. त्याला आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचं असतं. तर चरितार्थ करणे किंवा पोट भरण्यासाठी आपण जो मार्ग अवलंबतो त्याला काय म्हणतात, सम्यक आजीविका. तर आपण म्हणजे जे काम करत असतो ते काम आपण आनंदाने केलं पाहिजे आणि जे काम आपण करत असतो त्या कामाने दुसऱ्याची हानी नाही झाली पाहिजे किंवा समाजाचं नुकसान नाही झालं पाहिजे. जसं बघा, आता एक डॉक्टर असतो, तर डॉक्टर म्हणजे हे काय खूप चांगलं काम करत असतात. ते खूप लोकांची म्हणजे सेवा करतात, एक प्रकारे आपल्याला जीवनदान देण्याचं काम ते करत असतात. तर असाच एक डॉक्टर असतो आणि म्हणजे खूप प्रसिद्ध डॉक्टर असतो आणि त्या डॉक्टरांकडे खूप म्हणजे जे पेशंट लोक असतात त्या पेशंटची काय असते, खूप गर्दी असते. पण एके दिवशी काय होतं, काही दिवस जे पेशंट असतात ते पेशंट म्हणजे कमी होतात आणि असाच एक जो मित्र आहे तो मित्र त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी म्हणून जातो आणि मग तो त्याला बोलतो की काय रे, तुझ्याकडे तर पेशंटची खूप लाईन लागलेली असते पण आज तर तुझ्याकडे कोणी पेशंटच दिसत नाहीये. तर मग तो म्हणतो, काय माहिती बाबा काय झालेलं आहे, आजारच पसरत नाही, कोणती रोगराईच नाहीये. तर म्हणजे ह्याला सम्यक आजीविका म्हणता येणार नाही. तो काय करत आहे, लोकांबद्दल वाईट विचार
डॉक्टरांनी काय केलं, लोकांना लुबाडण्याची कामं केली, तर त्याला सम्यक आजीविका म्हणता येणार नाही. आणि काही काही डॉक्टर असे सुद्धा असतात की ते म्हणजे पैशाची अपेक्षा करत नाही, त्यांची फीस सुद्धा काय असते, कमी असते. आणि कधी कधी एखाद्याला पैशाची म्हणजे काही अडचण असेल तर ते काय करतात, असेच त्यांना गोळ्या औषधं देतात. म्हणजे ही काय झाली, सेवा झाली. यालाच काय म्हणतात, सम्यक आजीविका. म्हणजे तथागतांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला असं काम करायचं आहे की ज्या कामातून आपल्याला आनंद मिळणार आहे, पण त्यासोबतच समाजाचं नुकसान होणार नाही, दुसऱ्याला हानी पोहोचणार नाही, दुसऱ्याला दुःख होणार नाही, अशा प्रकारचं काम करणे म्हणजे काय, तर सम्यक आजीविका. त्यानंतरचे जे आर्य अष्टांगिक मार्ग आहे ते म्हणजे की सम्यक व्यायाम. आता व्यायाम हा शब्द आपल्या सगळ्यांचाच परिचयाचा आहे की नाही. आपण ही रोज व्यायाम करतो की नाही, म्हणजे काही जण करत असतील, काही जण नसत करतील. तर म्हणजे आपण व्यायाम का करतो, कारण की म्हणजे आपण तंदुरुस्त राहावं, आपल्याला कुठलेही आजार नको व्हायला, आपण आजारमुक्त राहावं, यासाठी आपण काय करत असतो, व्यायाम करत असतो. तर हे कोणते झाले, शारीरिक व्यायाम. पण त्याचबरोबर तथागतांनी आपल्याला मानसिक व्यायाम सुद्धा दिलेले आहेत. आणि हे मानसिक व्यायाम आहेत ते किती आहेत, तर 4 प्रकारचे आहेत. तर कोणते, पहिलं जे आहे ते म्हणजे की आपल्यामध्ये कोणकोणत्या वाईट गोष्टी आहेत, आपल्यामध्ये कोणकोणते दुर्गुण आहेत याचा अभ्यास करणे. दुसरं म्हणजे की आपल्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी किंवा जे चांगले गुण आहेत ते गुण आपण नेहमी जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्यामध्ये म्हणजे ज्या गोष्टींचा आपण कधी वाईट विचार आपल्या मनामध्ये आलेला नाहीये, तर तो वाईट विचार आपल्या मनात कधीच येऊ न देणे. आणि शेवटचं म्हणजे की ज्या म्हणजे गोष्टी आपल्यामध्ये नाहीये किंवा ज्या गोष्टींची आपल्यामध्ये कमतरता आहे, तर त्या गोष्टी आपल्यामध्ये याव्यात यासाठी काय करणे, आपण प्रयत्न करणे. जसं की बघा, एखादा विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याला जर परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचं असेल तर तो काय करतो, सराव करतो. एखादा कुस्ती खेळणारा असेल, पैलवान असेल, तो काय करतो, त्याचा सुद्धा सराव करतो. तर त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, हे मानसिक व्यायाम करायचे आहे. ध्यान साधनेद्वारे आपण काय करायचे आहे, कुठल्या वाईट गोष्टी आपल्यामध्ये आहेत, कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टींची आपल्यामध्ये कमतरता आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये यायला पाहिजे त्याचा अभ्यास करणे म्हणजेच काय, तर सम्यक व्यायाम. आता त्यानंतर आहे ते म्हणजे की सम्यक स्मृती. आता स्मृती म्हणजे काय, स्मृतीचा काय अर्थ होतो, त्याचा समानार्थी शब्द काय आहे, स्मृती म्हणजे आठवण, है की नाही. तर आता हे जे 7 गोष्टी सांगितल्या, जसं बघा आपण एखाद्या घराच्या पायऱ्या चढतो त्याप्रमाणे तथागतांनी काय केलेलं आहे, हा आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. पण आपल्याकडे सम्यक दृष्टी असेल तरच आपल्याकडे सम्यक संकल्प येणार आहे. जर सम्यक संकल्प असेल तरच आपल्याकडे काय येणार आहे, सम्यक वाचा येणार आहे. सम्यक वाचा असेल तरच आपल्याकडे म्हणजे आपल्याकडून सम्यक कर्मांत होणार आहे. सम्यक कर्मांत असेल तरच आपण काय करू शकतो, सम्यक आजीविका करू शकतो. आणि सम्यक आजीविका असेल तरच आपण काय करू शकतो, सम्यक व्यायाम करू शकतो. तर या ज्या 7 गोष्टी आहेत, त्या 7 गोष्टी आहेत त्या अगदी सहजपणे आपण पार पाडतो. परंतु या ज्या शेवटच्या ज्या 2 पायऱ्या आहेत, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, ते मात्र काय होत नाही, आपल्याकडून पार पाडलं जात नाही. जसे आपले काही जे म्हणजे आपल्या सर्वांचे काही जे लोक आहेत, त्या आपल्या म्हणजे तथागतांनी सांगितलेला जो बौद्ध धर्म आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला जो बौद्ध धर्म आहे, तो धर्म नीट समजण्याचा प्रयत्न करत नाही आणि काहीतरी वेगळ्याच संकल्पना काय करत असतात, समाजामध्ये ते पसरवत असतात. जसं की बघा, एकदा एक राजा आहे, त्या राजाने काय केलं होतं, आपल्या नगरामध्ये एक उत्सव ठेवला होता आणि त्याने काय केलं, त्या उत्सवाची दवंडी पिटवली की सर्व नागरिकांसाठी काय केलेलं आहे, उत्सव ठेवलेला आहे. तर त्या राजाच्या बागेचा काय असतो, एक
माळी असतो आणि त्या माळ्याला सुद्धा काय करायचं असतं, त्या उत्सवामध्ये जायचं असतं। पण तो विचार करतो की आता मला जायचं आहे, पण माझ्या या बागेची जी रखवाली आहे किंवा त्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कोण बरं घेणार आहे। मग तो काय करतो, त्याच बागेमध्ये काही माकडं असतात, त्या माकडांना तो सांगतो आणि त्या माकडांपैकी एक माकडांचा काय असतो, प्रमुख असतो। त्या प्रमुखाला तो बोलवतो आणि सांगतो की बघ बाबा, मला काय करायचंय, उत्सवाला जायचं आहे। आता मी इथे एवढे दिवस म्हणजे या बागेची रखवाली करतो, तर आणि तुम्ही फळे साचतात, तर त्याच्यामुळे एक दिवस तुम्ही काय करू शकता, माझ्या बागेची जबाबदारी घेऊ शकता। तुम्हाला फक्त काय करायचंय, एक दिवस या झाडांना पाणी घालायचं आहे, असं तो म्हणतो। माकड बोलतो ठीक आहे बाबा तू जा। तर मग तो माळी असतो, तो आदल्या दिवशी रात्री जातो, कारण त्याला उत्सवामध्ये जाण्याची काय करायची असते, तयारी करायची असते। तो माकड तो स्वतः ते काम करत नाही, कारण तो काय असतो, प्रमुख असतो आणि म्हणून तो काय करतो, त्याची जी सेना असते त्या सेनेला तो बोलवतो आणि सांगतो की आपल्याला काय करायचं आहे, या झाडांना बाबा पाणी घालायचे। पण तो त्यांना काय सांगतो की जी लहान झाडं आहेत ना, त्या लहान झाडांना कमी पाणी घालायचं आणि जी मोठी झाडं आहेत ना त्यांना काय करायचं, जास्त पाणी घालायचं। मग हे काय करतात माकड, सगळी जी झाडं असतात ती झाडं म्हणजे लहान आहे का मोठं आहे हे पाण्यासाठी ते झाड काय करतात, मुळापासूनच उपटून काढतात आणि मग त्या खड्ड्यांमध्ये पाणी भरून ठेवतात। दुसऱ्या दिवशी माळी येतो, बघतो अरे रे माझ्या बागेची काही अवस्था झाली। म्हणजे असंच आपल्या धर्माचं आहे की लोक म्हणजे काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु काय असतं, पालथ्या गडावर पाणी असं आपण जसं म्हणतो ना, अगदी त्याप्रमाणे जसं पाणी कसं घालायचं आहे ही संकल्पना ही गोष्टच त्यांनी समजावून घेतलं नाही। झाड लहान आहे की मोठं आहे हे पाण्यासाठी त्यांनी अक्षरशः काय केलं, झाड मुळापासून त्यांनी तोडून टाकलं। तर त्याप्रमाणे म्हणजे सम्यक स्मृती की आपली जी जागरूकता आहे किंवा जागरूकतेचं जे विस्तव आहे ते कधीही विसरता कामा नये। आपण म्हणजे एखादी गोष्ट करताना नेहमी आपल्याला स्मृती असायला हवी की आपण ही गोष्ट करत आहोत ती आपल्यासाठी योग्य आहे का, योग्य आहे का, आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कोणत्या वेळी काय केलं पाहिजे याचं ज्ञान असणे म्हणजेच काय तर सम्यक स्मृती। आता शेवटचं जे आहे ते म्हणजे काय तर सम्यक समाधी आहे की नाही। सम्यक समाधी म्हणजेच काय, मनाची कुशल एकाग्रता म्हणजे काय तर सम्यक समाधी। तथागतांनी आपल्याला की नाही विपश्यना करण्याचा म्हणजे ध्यान साधना करण्याचा आपल्याला त्यांनी एक मार्ग सुचवलेला आहे आणि या ध्यान साधनेद्वारे आपल्याला काय करायचं आहे, आपलं मन एकाग्र करायचं आहे। आता मी तुम्हाला ज्या 4 गोष्टी सांगितल्या की नाही, कोणत्या होत्या त्या 4 गोष्टी, की आपण कोणते म्हणजे वाईट गोष्टी करत आहोत, त्यानंतर आपल्यामध्ये कोणत्या वाईट गोष्टी आहेत, चांगले सद्गुण आपल्याला सांभाळायचे आहेत आणि ज्या गोष्टी आपल्यामध्ये नाहीत त्या गोष्टी आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे। या गोष्टींचा विचार करण्याचं मन म्हणजे मन ज्यावेळी या गोष्टींविषयी एकाग्र होतं तर त्याला काय म्हणतात, सम्यक समाधी। आता आपण फक्त डोळे बंद केले म्हणजे आपण समाधीमध्ये गेलो असं त्याचा अर्थ होत नाही, है की नाही। समाधीमध्ये तर मांजरही जाते, बगळाही जातो, वाघही जातो, चोरी करणारा असतो तोही जातो, कोणाला लुबाडणारा असतो तोही समाधीला असतो, है की नाही। मांजर ज्यावेळी तिला शिकार करायची असते, वाघाला शिकार करायची असते, त्यावेळी ते काय करतात, मन एकाग्र करतात। पण ते मन एकाग्र कशासाठी करतात, वाईट गोष्टींसाठी करतात। चोरी करणारा, कुणाला तरी लुबाडणारा कशासाठी मन एकाग्र करतो, चोरी करण्यासाठी की मला चोरी करायची, कोणाला तरी लुबाडायचे, कोणाची तरी फसवणूक करायची आहे। तर याला सम्यक समाधी म्हणता येणार नाही। तर ज्यावेळी आपण आपले जे विकार आहेत, आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, राग, लोभ, मोह, माया, मत्सर, तर या गोष्टींवर ज्यावेळी आपण विजय प्राप्त करतो तर त्यावेळी आपण काय करू शकतो, या समाधीच्या अवस्थेमध्ये आपण जाऊ शकतो। ज्यावेळी आपण या गोष्टींवर प्रभुत्व मिळवतो त्यावेळेसच आपलं मन काय होऊ शकतं, एकाग्र होऊ शकतं, नाहीतर आपलं मन एकाग्र होऊ शकत नाही। पण सम्यक समाधी केल्यामुळे काय होतं, आपल्याला चांगले
चांगल्या गोष्टींची सवय लागते, त्यानंतर आपलं मन चांगल्या गोष्टींचा विचार करतं, त्यानंतर चांगल्या गोष्टींची म्हणजे सवय लागते आणि हे जे विकार आहेत जे मी तुम्हाला सांगितले ते विकार आपल्यामधून काय होतात, निघून जातात। सम्यक समाधीचे सुद्धा त्याने 4 भाग केलेले आहेत। तर अशा प्रकारे हा तथागतांनी आपल्याला दिलेला काय आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे। शेवटी मी तुम्हाला शेवटची गाथा सांगेन। अतही अतन्नो नाथो कोई नाथो परोसिया अत्तनाव सुदंतेन नाथम लवाति दुर्लभम। म्हणजे या गाथेचा अर्थ असा आहे की आपणच काय आहे, आपला मालक आहे, कोणी दुसरा आपला मालक नाही। तथा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलं, अर्थदीप भव, स्वतः प्रकाशमान व्हा। म्हणजे जसं बघा की कोणी किती उपदेश केला तरी सुद्धा आपल्यामध्ये परिवर्तन कोण घडून आणू शकतो, तर आपणच घडून आणू शकतो। कोणी दुसरा आपला उद्धार करण्यासाठी येणार नाहीये, स्वतःलाच काय करायचं आहे, आपला उद्धार करायचा आहे। जसं की एखादा शिक्षक असतो, तो शिक्षक ज्यावेळी गणित शिकवत असतो तर बऱ्याच जणांना काय होतं, गणित कळत नाही, कारण त्यांचं लक्ष नसतं, हे की नाही। पण ज्यावेळी गणित आहे, गणिताची काय आहे, एक पद्धत आहे, वेगवेगळ्या पायऱ्या आहेत आणि त्या स्टेप बाय स्टेप आपण सोडवत गेलो की आपल्याला काय होतं, शेवटचे एक उत्तर मिळतं। तर त्याप्रमाणे तथागतांनी आपल्याला काय केलेलं आहे, या आर्य अष्टांगिक मार्गाच्या वेगवेगळ्या त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहेत आणि त्या पायरी पायरीने आपल्याला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे। आणि या आर्य अष्टांगिक मार्गानुसार जर आपण वागलो आणि ते गुण सद्गुण आपण आपल्यामध्ये आणण्याचा जर प्रयत्न केला तर आपलं जीवन हे नक्कीच समाधानी होणार आहे, सुखकर होणार आहे। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं जो निर्वाण पदाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो अत्यंत सोपा होणार आहे। आपण त्यामुळे अर्हत प्राप्त करणार आहोत आणि म्हणून आपण हा मार्ग अवलंबला पाहिजे आणि जेणेकरून आपल्यामध्ये तसा बदल करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे। त्याचप्रमाणे अजून एक सांगेन की आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण की आज माझा वाढदिवस आहे आणि त्यामुळे म्हणजे खरं तर प्रत्येक वर्षावास मालिकेमध्ये माझा वाढदिवस येत असतो, पण माझी खूप अशी इच्छा होती खूप दिवसापासूनची की मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इथे आपल्या नालंदा बुद्धविहारामध्ये प्रवचन द्यायचं होतं। जसे की आपले गुरुजी सांगतात की आपल्याकडे जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना देणे ते तो सुद्धा काय आहे, एक दानच आहे आणि ते दान मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं। आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या घरचे सुद्धा सगळे इथे उपस्थित आहेत, म्हणजे माझ्या दोन्ही आया, त्यानंतर आमचे पप्पा, माझे धीर, माझी छोटी जाऊबाई सगळेच जण इथे आलेले आहेत। आणि म्हणून मी गुरुजींना तसं सांगितलं होतं की माझं जे प्रवचन आहे ते 27 तारखेलाच ठेवा म्हणून, पण आज ते नाही आहेत तिथे उपस्थित। तर नालंदा बुद्धविहाराचे जे पदाधिकारी आहेत, त्यानंतर म्हणजे रुपेश मामा, त्यानंतर वाघमारे गुरुजी यांनी मला इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे। आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप छानपैकी सहकार्य केलं, तुम्ही अगदी शांतपणे, म्हणजे विषय थोडा मोठा होता पण तरी सुद्धा तुम्ही अगदी शांत चित्ताने माझा विषय खूप सुंदरपणे ऐकून घेतला आणि मला चांगल्या पद्धतीने